दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना जी प्रवेश बंदी आहे ती उठवण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि यावरतीच बोलण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आता आपल्यासोबत आहेत। तृप्तीची पहिली तुमची प्रतिक्रिया काय या निर्णयानंतर? आज महिलांचा जो आहे ऐतिहासिक विजय झालेला आहे। हायकोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक आहे। हायकोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि मला वाटतंय की आपल्या राज्यघटनेचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे आणि ज्या महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवलं जात होतं, त्यांना परंपरेच्या नावाखाली त्यांना हक्कापासून बाजूला ठेवलं जात होतं, जी पुरुषी मानसिकता होती त्यांना जबरदस्त चपराक जी आहे ती हायकोर्टाच्या माध्यमातून मिळालेली आहे। तातडीनं आता आम्ही जल्लोष करतोयच, परंतु रविवारी सकाळी जे आहे हाजी अली दर्ग्याच्या मजारमध्ये सन्मानपूर्वक जे आहे ते भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या महिला या आम्ही प्रवेश करून दर्शन घेणार आहोत। मात्र तृप्तीजी, एक माहिती अशी देखील हाती येते की मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटले की 6 आठवड्यांपर्यंत हाजी अली दर्ग्यात प्रवेश करता येणार नाहीये। तुम्ही म्हणताय की तुम्ही परवा जाणार आहात हाजी अली दर्ग्यामध्ये, थोडी घाई होतीये? मला वाटतंय की आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे। महिलांनी तिथं गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे आणि आम्हाला वाटतंय की तिथं आम्हाला ट्रस्टी ही जी आहेत ते थांबवू शकणार नाहीत। जी काय असेल ते त्यांना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची असेल, जो विरोध करायचा असेल तो ते करू शकतात, परंतु हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जी महिलांच्या प्रवेशाची आहे ती झाली पाहिजे तातडीने। पण तृप्तीजी, तेच सांगतोय की उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर सर्वोच्च न्यायालयात अपील करायचं असेल तर 6 आठवड्यांची मुदत देण्यात आली आणि तोपर्यंत प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। मग अशा वेळेस 28 तारखेला तुमचं आंदोलन करणं आणि हाजी अलीमध्ये प्रवेश करणं योग्य आहे का? तुम्हाला योग्य वाटतंय का? अजूनही हायकोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे ते मला काही मिळालेलं नाहीये, परंतु मला वाटतंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका अजून कोणी दाखल केलेली नाहीये। त्यांनी दाखल करायला आतमध्ये जर आम्ही प्रवेश केला तर मला वाटतंय की आम्हाला कुणी विरोध करायचं काही कारण नाही। त्यांनी जर याचिका तिथं दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये तर त्याचा जो आहे तो अपमान होऊ शकतो, पण उद्या परवात ती काही उद्या सुट्टी आहे, रविवारी सुट्टी आहे, त्यामुळे मला नाही वाटत की उद्या लगेच कोणी दाखल करेल म्हणून। तृप्तीजी, तुमच्या माहितीसाठी सांगते, काही वेळापूर्वी वकिलांनी माहिती दिलेली आहे की उच्च न्यायालयाने 6 आठवड्यांसाठी हा जो त्यांचा दिलेला निर्णय आहे तो स्थगित ठेवलेला आहे, जेणेकरून या निर्णयाला विरोध करायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतो। 6 आठवड्यांसाठी हा निर्णय आहे तो स्थगित केलाय। अशा वेळेस लगेच तुम्ही आंदोलन करणं कितपत योग्य आहे? फ्रीज केलेला आहे तो निर्णय 6 आठवड्यांसाठी। नाही, हे आंदोलन नाही, हे हायकोर्टाच्या निर्णयाच्या ज्या निर्णय आहे त्याची अंमलबजावणी आणि त्याचं स्वागत आहे। मी वकिलांशी बोलेन, जर तसं काय असेल याला आंदोलन म्हणता येणार नाही। जरी 28 तारखेपर्यंत जर स्थगिती कोर्टाची असेल तर जिथपर्यंत प्रवेश आहे तिथपर्यंत तरी जाऊन आम्ही जे आहे ते देवाची प्रार्थना करून देवाचे आभार मानणं, कारण मागच्या वेळी मी तिथं साकडं घालायला गेलेले होतं, ती आमची मागणी मान्य झालेली आहे, त्याच्यासाठी आम्ही तिथं जाणारच आहोत। अजिबात आंदोलन त्या दिवशी नसेल। बरं, पण तृप्तीजी, हा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे उच्च न्यायालयाचा, तुम्ही इतका लढा दिलात, किती अवघड होता हा लढा? नाही, खूपच अवघड होता। अक्षरशः आम्हाला वेडं ठरवलं होतं। अनेक जणांनी चपलांचा प्रसाद देऊ, तुम्हाला काळं फासू, हा निर्णय तुमच्या आयुष्यात कधी होणार नाही, अनेक पिढ्या जातील तरी सुद्धा तुम्ही हे करणार नाही, तुमचा जो आहे तो मर्डर होऊ शकतो, अनेक धमक्या आलेल्या होत्या। पण मला वाटतंय की हायकोर्टाच्या माध्यमातून खूप मोठा निर्णय झालाय आणि महिलांच्या बाबतीत हे जे आंदोलन आम्ही उभं केलेलं होतं त्याला जे यश मिळालेलं आहे, हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे, आमच्यासाठी सगळ्यात मोठा जो आहे तो आजचा विजय आहे। शनी शिंगणापूरचा तर निर्णय झालेलाच होता, परंतु हाजी अलीच्या बाबतीत जो आहे तो आमच्यावर टीका होत होती, धर्माची किनार त्याला लावली जात होती, परंतु मला वाटतंय की हा सगळ्यात मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय आणि महिलांच्या विजयाचा निर्णय आहे। निश्चित। तृप्तीजी, यानंतर हा जो ऐतिहासिक निर्णय आलेला आहे हे पहिलं पाऊल आहे की हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश मिळालेला आहे, या पुढचा तुमचा लढा कसा असेल? यापुढे शबरीमालाच्या मंदिरामध्ये सुद्धा जो महिलांना प्रवेश नाही त्या संदर्भामध्ये ट्रस्टींना पत्र पाठवलेलं आहे। त्यांनी सुद्धा हाजी अली दर्ग्यामध्ये जसा कोर्टाने निर्णय दिला त्याच्यासाठी एक पाऊल पुढे येऊन त्यांनी महिलांना प्रवेश सुरू करावा अशी आमची विनंती आहे, अन्यथा आम्हाला शबरीमाला मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आंदोलन करावं लागेल। निश्चित।
तृप्तीजी धन्यवाद. तुम्ही ही प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाकडे. तेव्हा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आता आपल्यासोबत होत्या. खरं तर उच्च न्यायालयानं हा निर्णय देताना 6 आठवड्यांसाठी हा निर्णय फ्रीज केलेला आहे. मात्र असं असताना देखील तृप्ती देसाई यांनी सांगितलेलं आहे की 28 तारखेला आपण हाजी अलीमध्ये प्रवेश करणार आहोत आणि तिथे मजारचं दर्शन घेणार आहोत. आता या सगळ्यावरती हाजी अलीचे जे ट्रस्टी आहेत ते त्यांना प्रवेश देतात का आणि पुढे काय घडामोडी घडतात ते बघणं महत्त्वाचं ठरेल.